पुण्यातल्या सीआयडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे कार्यालयात दाखल आहेत। वाल्मिक कराडचे काही कार्यकर्ते सीआयडी कार्यालयासमोर दाखल झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेले वाल्मिक कराड तसेच खंडणी प्रकरणामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण येणार का अशी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। कारण की पुण्यातील सीआयडीचं जे मुख्यालय आहे या मुख्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे। दररोज जो बंदोबस्त असतो त्याच्यापेक्षा आणखीन जास्त बंदोबस्त आहे तो या ठिकाणी वाढवण्यात येत आहे। मस्साजोग येथील जे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आहे त्या प्रकरणात सुद्धा सीआयडी कडून या प्रकरणाचा सगळा तपास होतोय, मात्र तरी सुद्धा अद्यापही वाल्मिक कराड आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही आणि त्यामुळे पोलीस आता त्याच्या मागावर आहेत। सीआयडीचे वरिष्ठ पोलीस आहेत ते सुद्धा या सीआयडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय पुण्याचे जे इथले स्थानिक पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा आता सीआयडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि नेमकं आता वाल्मिक कराड आज पोलिसांना म्हणजे सीआयडीला शरण येणार का त्याला ताब्यात घेतलं जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण पोलिसांच्या वतीनं मोठ्या हालचाली आहेत त्या सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण सीआयडी कार्यालयातला आपण पोलीस बंदोबस्त पाहता खरंच आज वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार की पोलीस त्यांना ताब्यात घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण सकाळपासून या सीआयडी कार्यालयाच्या बाहेर वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा जमा झालेले होते आणि त्यांना सुद्धा आता पोलिसांनी या कार्यालयाच्या बाहेर सोडलेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीआयडी कार्यालयाच्या बाहेर अतिरिक्त बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।